नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे आपल्या कृष्णाचा मोबाईल हरवलेला असतो. तो मोबाईल शोधण्याकरता दुष्यंत सरकार स्वतः निघालेले असतात आणि लोकेशन ऑन असल्यामुळे त्या लोकेशनच्या दिशेने ती गाडी आता धावत असते. इथे मात्र कृष्णा देवाकडे प्रार्थना करते की माझ्या मोबाईलपर्यंत सरकारांना लवकरात पोचवू दे. इथे हा व्हिडिओ जयवंतराव पाहत असतात आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये तो रेकॉर्ड करून त्याला तो डिलीट करायचा असतो. पण त्याच्या लक्षात येतं की आता त्याला शोधत शोधत कोणतरी इथे येते. मागे काचेच्या गाडीच्या काचेमध्ये तो पाहतो दुष्यंतची गाडी त्याच्या गाडीच्या मागे आहे आणि ह्या लोकेशनवरतीच तो आलेला दिसतोय हे त्याच्या लक्षात आल्या तो मोबाईलमध्ये लगेचच पाहू लागतो. इकडे दुष्यंत जयवंतच्या जवळ जाऊ लागतो. तो व्हिडिओ पाहत असतो. पूर्ण व्हिडिओ त्याने त्याच्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला असतो आणि त्याला येताना जवळ पाहता क्षणी तो इतका घाबरतो आणि त्याच्या खांद्यावरती ज्या वेळेला दुष्यंत हात ठेवतो त्यावेळेला तर त्याच्या चेहऱ्यावरचा पूर्ण रंगच उडून जातो. तो व्हिडिओ त्याच्या हातामध्ये असतो आणि त्याच्या पाठीमागे दुष्यंत उभा असतो. तो लगेचच मोबाईल बंद करतो आणि मागे वळून पाहतो तर काय दुष्यंतला पाहून जणू काही तो आत्ताच त्याला पाहतोय असं करू लागतो. अरे तू इथे काय रे काय झालं असा प्रश्न आता जयवंत दुष्यंत सरकारांना विचारू लागतो. त्यावेळेला दुष्यंत सांगू लागतो की माझ्या बायकोचा मोबाईल हरवला आहे. काही चोरटांनी तो चोरला आहे. तर त्या मोबाईलचं लोकेशन ऑन होतं. मी ते शोधत इथवर आलो आणि मला आता ते भेटत नाही आहे. लोकेशन बंद झालं. बहुतेक मोबाईल कोणीतरी स्विच ऑफ केला. तर तो म्हणू लागतो अरे 2 रांगडेगडी मी इथून जाताना पाहिले. मला तरी डाऊट आहे त्या दोघांनीच हा मोबाईल चोरला असावा. आपण त्यांच्या मागे जायचं का? बस बरं गाडीवर मी तुला दाखवतो ते 2 रांगडेगडी असं म्हणत त्याला तो घेऊन जाऊ लागतो. इकडे आपली कृष्णा सगळं काही विसरून सांगडे काढण्यामध्ये व्यस्त असते. छान प्रकारे तिची सांगडे बनवण्याची पद्धत सगळी चालू असते आणि बाळजाबाई तिच्या मागोमागे जाते. हातामध्ये ओढणी असते. त्या ओढणीने अलगदपणे तिच्या गळ्याला ती फास लावते आणि जोरजोरात कसू लागते. ती जीवाची बाजी लावू लागते ते कसण्यामध्ये आणि कृष्णा स्वतःला सोडवण्यामध्ये प्रयत्न करू लागते आणि बघते तर काय बाजूने हाक येते आई आणि ती लगेच भानावर येते. मागे वळून पाहते तर तिच्या मागे दुष्यंत आलेला असतो. दुष्यंतला पाहून ती घाबरते. भानावर येते. हातामध्ये ओढणी नसते. तिच्या गळ्यात ती टाकलेली नसते आणि इकडे आपली कृष्णा म्हणू लागते की माझा मोबाईल हा आत्तापर्यंत दुष्यंत सरकारांच्या हातात पण गेला असेल आणि तुमचा तो सिनेमा आहे ना तो त्यांनी आत्तापर्यंत पाहिलाही असेल. बाळजाबाईला घाम फुटू लागतो. ती म्हणू लागते सांग खरंच मोबाईल कुठे आहे? त्याला काही दाखवायचं नाही. तर इथे आपली कृष्णा दम देत दाटी करू लागते की मी तुझा सगळा जो काही पिक्चर आहे तो सगळ्यांना दाखवणार. सगळ्यात पहिले तुझ्या मुलाचे डोळे उघडणार आणि मग कसं तुमचं दुकान उठवायला मला सोपं जाईल की नाही. हसू लागते जोरजोरात आणि त्यांच्या दोघींच्या जवळ आता दुष्यंत येऊन उभा राहतो. इथे दुष्यंत आता काळजीने म्हणू लागतो की नाही भेटला. तर कृष्णा चेहरा हिरमुसल्यासारखं करू लागते. तर काय नाही भेटलं प्रश्न विचारते बाळजाबाई. तर बाळजाबाईला मग इथे आता खूप मोठी शॉकिंग न्यूज कळते की इथे कृष्णाचा मोबाईल हरवलेला आहे, चोरीला गेला आहे आणि त्याच बळावरती ही आपल्याला आत्तापर्यंत घाबरवत होती. इथे दुष्यंतला तो मोबाईल काही केला मिळालाच नाही. त्याने खूप प्रयत्न केला मोबाईल शोधण्याचा पण मोबाईलचं लोकेशन ऑफ झाल्यानंतर तो मोबाईल कुठे त्याला कळलंच नाही. तर तो बॅड न्यूज घेऊन आलेला असतो की मला मोबाईल तुझा भेटला नाही पण ठीक आहे आपण सिम कार्ड तुझं ऑफ करून टाकू कारण कोणी त्याचा वापर करायला नको आणि मी आत्ताच पोलीस कंप्लेंटही करून येतो असंही म्हणू लागतो. तर बाळजाबाई म्हणते हो पोलीस कंप्लेंट सगळ्यात पहिले कर. कोणी एवढी हिंमत केली की मोबाईल चोरला आहे. तर बाळजाबाई इथे दुष्यंतला आत जाऊन पोलिसांना फोन करायला सांगते आणि कृष्णाला चिडवू लागते. बघ ना गं तुझ्या हातातोंडाशी आलेला तुझा हा घास तुझ्या हातातूनच कोणीतरी उडवून घेऊन गेला. पण आता मला ही काळजी वाटते तुझ्या मोबाईलची. ना तो मोबाईल तुझ्याकडे ना माझ्याकडे ना दुष्यंतकडे. मग मोबाईल गेला तर गेला कुठे? पण इथे आपली कृष्णा तिला दमदाटी देत म्हणू लागते की आत्ता जरी माझा मोबाईल शोधून मिळत नसला तरी तो नक्की मिळेल आणि तुझ्या कर्मांची फळे तुला एक ना एक दिवस नक्की भोगावी लागेल. खरं तर आता इथे एक सिक्रेट असा व्यक्ती आलेला आहे ज्याला आता ह्या पूर्ण फॅमिलीशी दुश्मनी आहे आणि त्या फॅमिलीशी त्याला बदला घ्यायचा आहे. आता हा सिक्रेट व्यक्ती कोण आहे? त्याने तर टार्गेटच केलं आहे कृष्णाला. कारण त्या व्यक्तीने तिच्या फोटोच्या भोवती गोल असं वर्तुळ केलेलं आहे. त्याला काय बदला घ्यायचा आहे कोणास ठाऊक. अशी कोणती दुश्मनी आहे ज्यामुळे आता ह्या फॅमिलीशी बदला घेण्यासाठी तो व्यक्ती आलेला आहे.
पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की आपल्या रोमॅन्टिक मूडमध्ये इथे दुष्यंत आलेला असतो, आपल्या बायकोला घट्ट मिठी मारतो आणि मग ती त्याला रागावू लागते की वेळ काळ आणि कुठली जागाही पाहत नाही, ही कुठली पद्धत असते. तर तो म्हणतो, अच्छा आता मला सगळं शिकून घ्यावं लागेल तुझ्याकडनं, तू काय करतेस तर हे सांडके तू भरतेस ना, मी तुला मदत करतो, मग मला हवं ते द्यायचं. तर ती म्हणते मदत आणि तुम्हाला जमणार नाही. तर तो म्हणतो, अहो आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, असं म्हणत तो तिच्या मागेच काम करू लागतो. इथे मात्र आता जयवंतरावाने चांगलंच सुळावं धरलेलं असतं पूजाला तो व्हिडिओ दाखवून आता ब्लॅकमेल करण्याचं काम जयवंतराव करणार. त्याने आता तो व्हिडिओ आणून पूर्ण पूजाला दाखवला आहे, तिला दमदाटी देत आहे. जर तुला हा व्हिडिओ कोणाला दाखवायचा नसेल, सेफ राहायचं असेल, तर तुला मी जे सांगतो तसं करावं लागेल, तुला माझ्याशी लग्न करावे लागेल, तरच मी तुला यातनं सोडून शकेल, नाही तर तुला मी यातनं मोकळं होऊच देणार नाही. इथे दुष्यंत मात्र रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. बघता बघता दोघंजण एकमेकांमध्ये इतके रंगून गेलेले असतात, त्यांना अजिबात भान राहिलेलं नसतं ते कुठे आहे. आपला दुष्यंत थट्टा मस्करी करत असतो, त्याची मजा इथे कृष्णही घेत असते आणि त्या दोघांना लांबूनच मग आपली बाळजाबाई पाहू लागते. बाळजाबाईचा संताप होत असतो की ह्या मुलीने माझ्या मुलाला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलेला आहे, तिच्या प्रेमात हा पूर्ण गुंग होऊन गेला आहे. पण काही हरकत नाही, मी लवकरच ही प्रेमाची जी नशा चढली माझ्या मुलाच्या डोळ्यांवर मनावर, ती लवकरच उतरवेल. बाळजाबाईच्या विरोधात आता पूजाच्या मनात एक प्लॅन शिजतोय. त्या बाईने आपला इतका मोठा अपमान केला, वापर करून घेतला आणि स्वतः मात्र साव बनून राहिली. आता तिला देशोधडीला लावायचं. त्याच्यासाठी ह्या दळभद्री जयवंतशी लग्न करावं लागलं तरी चालेल, त्याच्यामुळे आपल्याला त्या घरात एंट्री मिळू शकते असा विचार करून आता ती जयवंतने सांगितल्याप्रमाणे माझ्याशी लग्न करशील का म्हटल्यानंतर ती त्याला लगेचच होकार देते. त्याला तर विश्वासच पटत नाही. तो तिला घट्ट मिठी मारतो आणि थँक्यू म्हणू लागतो. तर ती आता त्याच्या मिठीत जाते. आता ती कुठल्याही थराला जायला तयार आहे. तिचे सगळे स्वप्न सगळं काही संपलेलं आहे. आता एकच गोष्ट उरली, ती कृष्णा आणि बाळजाबाई यांच्या विरोधात कट कारस्थान करायचं, त्या दोघींनाही देशोधडीला लावायचं, दोघींना खूप त्रास द्यायचा. आता जयवंतच्या मदतीने त्या घरात घुसून ती हे सगळं काही साध्य करणार आहे. इथे बाळजाबाईच्या विरोधातला पुरावा हरवल्यामुळे कृष्णा टेन्शनमध्ये असते आणि ती बाबांना जाऊन म्हणू लागते, म्हणजे आढळराव पाटलांना, की बघा ना, आपला एकमेव जो पुरावा होता तोही चोरीला गेला. माझा मोबाईल ना बाळजाबाईकडे ना दुष्यंतकडे, मग कोणाकडे असेल, कुठे गेला, कोण चोरेल तो मोबाईल, कोणाचा फायदा होणार ह्या सगळ्या गोष्टी करून. तर आढळराव म्हणू लागतात की कोणाचा काय फायदा काय नाही आपल्याला काय माहीत नाही, पण आपण आता एवढं शांत बसायचं नाही आणि घाबरायचं तर अजिबातच नाही की आता आपल्याकडे पुरावा नाही, आपण काही करू शकणार नाही. किती दिवस ती बाळजाबाई सावध राहणार आहे, हो की नाही? एक ना एक दिवस तिचा तोल जाईलच, मग आपल्याकडे पुन्हा एकदा पुरावा तयारच होईल. तर तू काळजी करू नको, काहीतरी करूच आपण, फक्त तू आता तुझ्या निर्णयावर ठाम राहा. आपल्याला काही करून तिचा खरा चेहरा तिच्या मुलासमोर आणायचा आहे आणि ह्या सगळ्यातनं तिला आता आपण लवकरात लवकर बाहेर काढायचं. तिला इकडे बाळजाबाईलाही तोच प्रश्न पडला आहे की असं काय करू की मी त्या दुष्यंतला आपल्या जाळ्यात पुन्हा पहिल्यासारखं ओढू, त्या कृष्णाला ह्या घरातनं बाहेर काढू. ती आपल्याला लागलेली पीडा आहे, ग्रहण आहे, तिच्यामुळे आपल्यावरती इतके संकट येत आहे असं तिला वाटू लागलेलं असतं. आता कुणाची मदत घ्यावा हाही प्रश्न आता तिच्या पुढे उभा राहिला आहे. आणि इकडे मात्र आढळराव पाटील आता आपल्या सुनेला सांगू लागतात की तू खंबीर राहा आणि आता एक काम करायचं, गावभर तू आता पूर्वी जशी सगळ्यांची मदत करायची तशी मदत करायचं. तू मोठ्या घरातली सून म्हटल्यानंतर तुझी तिथे आता निंदा नालस्ती होऊ शकते, तर तू काय करायचं, सगळ्यांशी पूर्वीसारखं प्रेमाने मायाने राहायचं, त्यांच्या मनातले भावना जाणून घ्यायचे, त्यांचे दुःख जाणून घ्यायचे आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं काय होईल, गाव तुझ्या बाजूने एक होईल आणि तू त्या गावाला दाखवून द्यायचं की बाळजाबाईला घाबरायची गरज नाही, बाळजाबाईपेक्षाही जास्त पॉवरफुल तू ह्या गावात बनायचं आणि तिची जागा तू घ्यायची. आणि तेच करण्यासाठी आता कृष्णा घराबाहेर पडते, शेतकऱ्यांना भेटते, तर शेतकरी गाव सोडून निघालेले असतात. त्याचं कारण असतं बाळजाबाईमुळेच आज आपण देशोधडीला लागले असं गावातल्या काही लोकांकडनं तिला समजतं. त्याचा जाब विचारण्यासाठी आता ती बाळजाबाईकडे येते. खरं तर बाळजाबाईला एका व्यक्तीने धमकी दिली आहे, ही शोभ बराबर होणार
आता ती धमकी अशी कोणी दिली आहे म्हणून कृष्ण तिला प्रश्न विचारू लागते. बाळजाबाई खूप घाबरलेली आहे, तिला धमकीचे लेटर आलेलं असतं. आता असा कुठला जुना दुश्मन आहे जो बाळजाबाईला धमक्या देतोय हिशोब बरोबर करण्याचा, तेही आपल्याला पुढे पाहायला मिळणार. चला तर मग इंटरेस्टिंग अशा गोष्टी आता सिरियलमध्ये घडणार आहे, त्या गोष्टींमधनं काय मार्ग निघतो हेही आपल्याला पाहायला मिळणार. तेव्हा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजची सिरियल कशी वाटली ते सांगायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. थँक्यू.